नमस्कार. पतंजली योगसूत्राच्या विवरणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या 3 सेशन्समध्ये इंट्रोडक्शन ऑफ पतंजली योगसूत्र हे बघितलं होतं, की पतंजली योगसूत्रामध्ये बेसिकली नेमकं काय-काय सांगितलेलं आहे. सो आज आपण त्याचा पहिला समाधीपाद हा पहिला चॅप्टर आपण सुरू करतो आहोत. सॉरी, माय मिस्टेक. एकच मिनिट मी स्टॉप करते. मी पहिली स्लाईड परत लावली. सो आता आज आपण समाधीपाद पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस केले आहे ते इन डिटेलमध्ये आपण बघूया. ओके. सो समाधीपाद हा सगळ्यात ब्युटी काय आहे पतंजली योग सूत्राची, इट स्टार्ट्स विथ समाधी. म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्णपणे फोकस होता, द अल्टिमेट स्टेज फोकसची किंवा कॉन्सन्ट्रेशनची जी प्राप्त करता, त्याच्या पुढे पतंजली बोलायला सुरुवात करतो. ओके. तर हे बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही अष्टांग योगा किंवा बघितलं असेल की समाधी इज एंड स्टेट ऑफ द अष्टांग योगा, वेरएज पतंजलि योगा स्टार्ट विथ और पतंजलि स्टार्ट टॉकिंग अप फ्रॉम द समाधी पाद और फ्रॉम द समाधी अवस्था. आता ह्याच्यामध्ये थोडीसं डेफिनेशन किंवा बेसिक जो समाधीपाद चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघणार आहोत, त्याच्यानंतर चित्तवृत्तीज बघणार आहोत, त्याच्यासाठी सोल्युशन्स बघणार आहोत, चित्तभूमीज आहेत काही किंवा आपल्या मनाच्या कुठल्या कुठल्या अवस्थेमधून मनुष्य जात असतो जनरली, त्याविषयी सांगितलेलं आहे. ईश्वराज विषयी बोलणार आहोत, चित्त विक्षेपास जे माइंड डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्याच्याविषयी बोलणार आहोत. विक्षेप सहभुवास त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे सहभुवास म्हणजे हे जे काही माइंड डिस्ट्रॅक्शन्स होतात आणि त्याला कुठल्या त्याचे साइन्स अँड सिम्पटम्स काय आहेत किंवा त्याचे सहभुवास सहभुवास म्हणजे भावासारखे असतात की ते त्याला अकंपनी करतात, त्याच्याविषयी एकतत्व अभ्यास सांगितलेला आहे याच्यासाठी. आणि चित्त प्रसादन म्हणजे जसं आपण सौंदर्य प्रसादनाची साधनं असतात, पण चित्त प्रसादनाची साधनं नसतात. कुठे ऐकली असतील तर पतंजली टॉक्स अबाउट चित्त प्रसादना. म्हणजे आपण जाऊन फेशियल करतो म्हणजे विशेषतः महिला तर मंथली जाऊन सौंदर्य प्रसाधनांचा लाभ घेत असतात. पण कधीतरी चित्त प्रसाधनाची पण आपल्याला आपण ट्राय करायला पाहिजे, त्याच्याविषयी पतंजली सांगतो. देन ही टॉक्स अबाउट द समाधी अँड देन द ऋतंबरा प्रज्ञा. ओके. सो आपण हळूहळू या गोष्टी बघणार आहोत. आता सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, योगाची डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे, कारण योगाचा गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा अवेअरनेस क्रिएट झालेला आहे ते त्या पद्धतीने युज्यते अनेन इति योगः, अशा ही जी एपिमॉलॉजी आहे ही सगळ्यांना माहिती आहे. परंतु युज युज हा धातू आहे संस्कृतमध्ये, वर्ब आहे, इट्स अ वर्ब. पण युज म्हणजे टू युनाइट, हेही सगळ्यांना माहिती आहे. परंतु पतंजली मधला पतंजली इज अ काइंड ऑफ अ ज्ञानयोगी. तुम्हाला ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग हे साधारणतः माहिती असतील. सो जसं भगवद्गीता बोलते युनियन विषयी, तसा पतंजली युनियन विषयी बोलत नाही. ओके. सो भगवद्गीता टॉक्स अबाउट द आत्म्याचं परमात्म्याशी मिलन वगैरे अशा त्या म्हणजे जे युनियन, टू युनाइट, युज इत्युक्ते युनियन, अशा पद्धतीने बोलतो. पण जेव्हा तुम्ही पतंजली योगसूत्राकडे येता तेव्हा युज या शब्दाचा युज धातूचा दुसरा पण एक अर्थ होतो, तो म्हणजे युज समाधू, टू कॉन्सन्ट्रेट, टू फोकस. एका पूर्ण पिन पॉइंट, म्हणजे मला फक्त जसा अर्जुनाला जसा फक्त ह्याचा डोळा दिसला होता, पक्षाचा डोळा दिसतो आहे, मला आता बाकी काही दिसत नाहीये. ही हॅज बिकम वन विथ दॅट आय. ही जी अवस्था आहे, ही जी समाधी अवस्था किंवा ही जी युज समाधौ हा अर्थ पतंजलीला अपेक्षित आहे, ना की युज इज फॉर युनियन. सो असे थोडे थोडे आपल्या शास्त्रांमध्ये शब्दांचे अर्थ वेगवेगळे, संस्कृत ब्युटी आहे संस्कृत भाषेची की वेगवेगळे अर्थ एका धातूचे किंवा अर्थ शब्दाचे घेतले जातात. तो बेसिकली पतंजलीसाठी युज समाधौ किंवा कॉन्सन्ट्रेट करणे, फोकस करणे, आणि दॅट मेक्स पतंजली योगसूत्र मोर प्रॅक्टिकल. ओके. म्हणजे नाहीतर भगवद्गीतेविषयी बोलणारी माणसं, ती स्टडी करणारी माणसं खूप असतात ऍट दॅट एज ऑफ रिटायरमेंट. पण पतंजली योगसूत्राचं तसं नाहीये. पतंजली तुम्हाला आज वयाच्या 20व्या वर्षी, वयाच्या 25व्या वर्षी किंवा किंवा त्याच्याही आधी तो तुम्हाला त्या गोष्टी देणार आहे ज्या तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडणार आहेत. ओके. सो इट स्टार्ट, कारण 60 नंतर एक कॉन्सन्ट्रेशन करून मी काय करू, मला त्याच्या आधी जर या टेक्निक्स कळल्या तर मी माझं करिअर किंवा मी माझं आयुष्य जास्त चांगल्या प्रकारे जगू शकते. सो पतंजली टॉक्स अबाउट द युज हा धातूचा अर्थ पतंजलीसाठी समाधी आहे, की फोकस माझा कसा हल्ला नाही पाहिजे, किंवा मी पूर्ण एकरूपता मला कशी प्राप्त होईल कुठल्याही विषयावर. मग स्वाध्याय तुमचं काहीही असेल,
ओके. सो युनियन हा शब्द इत्युक्ते युनियन हा शब्द सांख्य किंवा योगा फिलॉसॉफीसाठी तेवढा ऍप्लिकेबल नाही आहे. ओके. सो योगामध्ये जेव्हा किंवा पतंजलीच्या योगामध्ये जेव्हा युज हा धातू वापरला जातो किंवा योग हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि समाधी असा घेतला जातो. ओके. तर पहिलं सूत्र आहे पतंजलीचं की अथ योगानुशासनम. नाव कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्लेन्ड. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, योगानुशासनम. योग 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 अनुशासन. आपल्याला संस्कृत जातीच्या मुलांना माहिती आहे, छात्रांना, की योग योग अनुशासन सवर्ण दीर्घ संधी आहे. ओके. योगानुशासनम म्हणजे आता मी जे सांगणार आहे इट्स अ डिसिप्लिन, अनुशासन आहे. आणि या अनुशासनामध्ये जर तुम्ही राहिलात किंवा हे अनुशासन जर तुम्ही आयुष्यात फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं साध्य प्राप्त होणार आहे. ओके. परमात्मा किंवा अल्टिमेट रियालिटी हे सगळ्यांचं साध्य आहे, नाही अशातला भाग नाहीये. पण जे लोक 15व्या वर्षी आहेत, 20व्या वर्षी आहेत, 25व्या वर्षी आहेत, त्यांच्यासाठी साध्य वेगवेगळी असू शकतात. ओके. की मला काही ह्या कंपनी असं करायचंय, ते करायचंय, वर्ल्डली सुद्धा साधनं असू शकतात, त्यासाठी सुद्धा पतंजली हेल्प करतो. हे अनुशासन आहे, म्हणजे हे अनुशासित आयुष्य कसं म्हणजे जगायचं आहे त्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो आहे. आय एम टेलिंग यू द डिसिप्लिन टू कॉन्सन्ट्रेट ऑन एनिथिंग. मग ती कुठलीही वस्तू असू शकते, वर्ल्डली प्लेजर पण असू शकते. आय एम टेलिंग यू द वेज टू फोकस अँड गेट अँड ऑप्टेन दॅट थिंग. कुठलीही गोष्ट, तुम्हाला एखाद्या कंपनीचा बॉस व्हायचा आहे, सीईओ व्हायचं आहे, XYZ, तुमच्या आयुष्यात काहीही उद्दिष्ट असू शकतात, ते तुमचं साध्य आहे. आणि त्या साध्यासाठी तुम्हाला कसं शिस्तशीर आयुष्य किंवा अनुशासन फॉलो करायचं आहे त्याविषयी मी आता अथ योगानुशासनम असं हे पहिलं सूत्र पतंजलीचं आहे. पतंजलीचं दुसरं सूत्र आहे ते म्हणजे योग चित्तवृत्ती निरोध. योगाची डेफिनेशन सांगितलेली आहे. आता योगा इज रिस्टोरिंग द माइंड स्टफ ऑर चित्त फ्रॉम टेकिंग व्हेरियस फॉर्म्स. ही डेफिनेशन तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडेल. ओके. सो योगा, व्हॉट इज दिस योग अवस्था किंवा हा जो योग आहे किंवा हा जो पाथ आहे, हा पाथ काय आहे की आपलं माइंड हे वेगवेगळ्या मॉडिफिकेशन, जशा समुद्रामध्ये वेव्ह येत असतात, ओके, समुद्रामध्ये लाटा येत असतात, तशा आपल्या मनाच्या समुद्रामध्ये किंवा मनोरूपी सागरामध्ये पण लाटा येत असतात किंवा मॉडिफिकेशन्स येत असतात. सो कंट्रोलिंग अँड मिनिमायझिंग दॅट मॉडिफिकेशन्स विथ रिपिटेटिव्ह अभ्यास इज कॉल्ड ॲज अ चित्तवृत्ती निरोध. आता आपण चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, असं इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो साधारणतः वेव्स, मॉडिफिकेशन्स किंवा अशा प्रकारच्या ज्या वृत्तीज आहेत त्या दीज आर लाईक वी कॅन अंडरस्टँड देम लाईक अ वेव्स इन द ओशन. ओके. वेव्स मध्ये कधी कधी लो टाईड येत असते, हाय टाईड येत असते, भरती ओहोटी समुद्राला येत असते, तशी आपल्या मनाला पण भरती ओहोटी येत असते. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आता जेव्हा मनाला भरती आली तेव्हा आपण काहीतरी करून बसतो वेगळ्या प्रकारचं, जे काही लोकांसाठी चांगलं असेल, काही लोकांसाठी वाईट असेल. मनाला ओहोटी झाली की बसतो एका कोपऱ्यामध्ये. तो ह्या सगळ्या त्याच्यातूनही काही लोकांचा फायदा नुकसान होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाहत न जाणे. ओके. जरी जसं एखादा चांगला जो हे असेल, नाविक असेल, तो भरती आणि अहोटीमध्ये आपल्या नावेचं रक्षण करतो. तसं मनाच्या आणि भरती आणि अहोटीमध्ये आपल्या म्हणजे स्वास्थ्याचं किंवा आपल्या आत्म्याचं संरक्षण करणे किंवा आपल्या स्वरूपाचं संरक्षण करणे. म्हणजे मला फार आता राग आलेला आहे, मी काही वाटेल ते बरोबर बोलले, काहीतरी अशा गोष्टी केल्या, है ना, बऱ्याच गोष्टी होतात आपल्या हातून घडून जातात कळत नकळत. तर त्यात वाहत न जाणे इज समथिंग अ पाथ ऑफ कॉल्ड एज अ योगा. आणि निरोध म्हणजे काय की स्लो करणे, म्हणजे त्याच्यात स्वतःला त्याचं जे वाहनं आहे आपलं ते स्लो करणे किंवा त्याचं लेस त्याचा परिणाम आपल्या साठी आपल्या म्हणजे मनावर होऊ देणे इज कॉल्ड एज अ चित्तवृत्ती निरोध. आता पहिली गोष्ट म्हणजे चित्त म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. कारण चित्तवृत्ती निरोध डेफिनेशन समजण्यासाठी चित्त म्हणजे काय हे समजणं फार गरजेचं आहे. चेतती अनेन इति चित्तम. चित्त ची धातू आहे. ची चिनोती धातू आहे, त्याच्यापासून चेतती अनेन इति चित्तम. सो चित्त ही एक प्रकारचं टूल आहे, मीडिया आहे फॉर अंडरस्टँडिंग. आपण प्रचंड म्हणजे रोजच्या रोज काही माझा सामान्य दिवस जरी असला, काही मी विशेष आज केलं नाही तरी माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटी बेसिस मी प्रचंड गोष्टी मला समजत असतात आणि मी खूप गोष्टी करत असते.
तर या सगळ्याच्या कारणी या सगळ्याच्या पाठीमागे किंवा एंडला असतो ते म्हणजे चित्त. ओके. सांख्याने पहिल्या सेशनमध्ये आपण प्रकृती आणि पुरुषाबद्दल बोललो ना. मी सांगितलं होतं ड्रायव्हर आणि व्हेकलचं उदाहरण मी दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. तर ती जी प्रकृती आहे, त्रिगुणात्मक प्रकृती ही, आणि सांख्यशास्त्र थिअरॉटिकल आहे, योगशास्त्र प्रॅक्टिकल आहे. तर पतंजली टॉक्स सांख्यांनी जी त्रिगुणात्मक प्रकृती सांगितलेली आहे ती पतंजलीसाठी चित शक्ती आहे किंवा त्याला चित्त असं म्हणतात. ओके. सो चेतना किंवा चित शक्ती इज समथिंग एज अ बॉटम ऑफ लेक किंवा इज अ मूळ कारण आहे, आपला मूळ गाभा आहे, ज्याला आपण चित शक्ती, चेतना अशा वेगळ्या प्रकारे संबोधतो. आता 4 प्रकारची अंतःकरणं सांगितलेली. अंतःकरण इत्युक्ते टूल. आपण जेव्हा एखादं साधन असतं किंवा आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट्स म्हणूया आपण, ही इंटरनल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बहिःकरणं असतात. जी बहिःकरणं कुठली असतात? इंद्रियाज आहेत, आपले कर्मेंद्रिय आहेत, हस्त, पाद, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय आहेत. ही सगळी बहिःकरणं आहेत. आता अंतःकरण हे वेगळ्या प्रकारचं असतं. अंतःकरण म्हणजे इनर इन्स्ट्रुमेंट. आता या चित्त हे या इनर इन्स्ट्रुमेंट मध्ये येतं. अंतःकरण चतुष्टयम असं म्हटलं गेले आहे. तर मनस, बुद्धी, अहंकार आणि चित्त अशी 4 प्रकारची अंतःकरणं किंवा 4 प्रकारची ही इन्स्ट्रुमेंट्स सांगितलेली आहेत. आता मनस म्हणजे काय, की संकल्प विकल्पात्मक मनस. हं? जेव्हा जर थोडंसं मी मेडिकली बोलू इच्छिते, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट परसीव्ह करता तुमच्या ज्ञानेंद्रियाने, तेव्हा सेन्सरी नर्व्स असतात त्या तुम्हाला कॅरी करतात आणि त्याच पद्धतीने मोटर नर्व्सना आदेश दिले जातात. जे काही पुढे रिॲक्शन करायचे असेल. तर हा जो संकल्प विकल्प आहे किंवा हा या प्रकारचं जे काही आपण परसीव्ह करतो त्याप्रमाणे ऍक्शन करतो, आपला एक माइंडसेट असतो किंवा मनाची एक अवस्था असते, त्याप्रमाणे आपण त्याला रिॲक्ट करतो. ही फार बाहेरची किंवा एक आउटर इन्स्ट्रुमेंट आहे. बऱ्याच वेळेला मग ह्या ज्या संकल्प विकल्पांमध्ये कधी-कधी बुद्धी एंटर करते. बुद्धी इज कॉल्ड एज अ व्हॉट वी कॅन से डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर. समजा मला थोडं मनुष्य काहीतरी वाईट बोलला आणि मला फारच राग आला, तर लगेच मी त्याला रिॲक्ट करायचं नाही आहे. बऱ्याच वेळेला माझी बुद्धी मला सांगते, की आता ह्या पद्धतीने रिॲक्ट करू नको किंवा ह्या पद्धतीने रिॲक्ट कर. तेव्हा ती बुद्धी असते. चांगलं वाईटमध्ये डिस्क्रिमिनेट करणारी तुमच्या रिॲक्शन्स, बिहेवियर किंवा कुठेही त्या सगळ्या पद्धतीमध्ये जी एंटर करते ती बुद्धी आहे. आणि आपला एक सेटअप असतो, अहंकार. स्वतःचा एक आकार असतो. प्रत्येक पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे. ओके. सो हा जो आकार आहे स्वतःचा, ज्या बेसिक ह्याच्यावर आपण या पृथ्वीवर जन्म घेतला आहे, दॅट इज कॉल्ड एज अ अहंकार. जो नॉर्मली अहंकार, इगो ह्याच्याने घेतला जातो अर्थ, तो वेगळा आहे. किंवा अस्मिता असंही याला म्हटलं जातं, की माझा मुळात काही गोष्टीचा माझा एक शेप आहे. ओके. आणि त्याच्यानंतर असते चित्त. चित्त म्हणजे जी प्राणाची सावली किंवा आत्म्याची सावली म्हटली जाते किंवा पुरुषाची जी सावली आहे प्रकृती, ती ती चित शक्ती, जी चेतना शक्ती आहे मूळ, त्याला चित्त असं म्हटलं जातं. ओके. जो जाणतो, बेसिकली कोण जाणतो आहे? माझं मन जाणतं आहे का? माझी बुद्धी जाणते आहे का? माझा अहंकार जाणतो आहे का? तर माझी चेतना जाणते आहे. ज्या मूळ इन्स्ट्रुमेंटनी मला गोष्टी समजतात किंवा ह्या सगळ्या मन, बुद्धी, अहंकार हे सगळे जे 3 इन्स्ट्रुमेंट आहेत ते फायनल इन्स्ट्रुमेंटला रिपोर्ट करतात ऍक्च्युअली स्पीकिंग. आता ह्याचा अर्थ तुम्हाला निर्वाण षटकांमध्ये पण त्यांनी शंकराचार्यांनी म्हटलं आहे, की मनो, बुद्धी, अहंकार, चित्ता आणि नाहम. ते पुरुषाविषयी बोलत आहेत, ते मूळ आत्म्याविषयी बोलत आहेत. या सर्वांच्या पुढे आत्मा आहे. ओके. सो चित्त इज दॅट काइंड ऑफ अ बेसिक आपली संज्ञा किंवा बेसिक पुरुष आत्मा जो असतो त्याची सावली त्याला म्हटलं जातं. त्याला चित्त असं म्हटलं जातं. कारण चित्त म्हणजे माइंड असं खूप वेग डेफिनेशन किंवा वेग ट्रान्सलेशन केलं जातं. सो चित्ताच्या काही मॅनिफेस्टेशन्स आहेत. म्हणजे चित्ताच्या मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही कसं समजू शकता, की चित्त म्हणजे काय आहे किंवा ते कसं प्रगट होतं. पहिली गोष्ट म्हणजे चित्तशक्ती किंवा चेतना कशी प्रगट होते. तर चेतना प्रकट होण्याच्या 5 त्याच्या पद्धती आहेत. एक म्हणजे ते स्कॅटर्ड असते चेतना. म्हणजे माझ्या आता आता मी बोलते आहे, काहीतरी माझ्या हातावर काही किडा बसलेला आहे, तरी मला तो समजणार आहे. इकडे एखादा लाईट जर काही कमी जास्त होत असेल, बाजूला काही आवाज येत असेल, तर तो मला समजणार आहे. माझी आत्ताची चेतना ही स्कॅटर्ड आहे. म्हणजे मला ॲट अ टाइम मी बऱ्याच गोष्टींचं परसेप्शन करते आहे. मी आता हातवारे करते आहे. राइट. मी बोलते आहे. कर्मेंद्रिय माझी. सो अशा प्रकारे ही चेतना बरीचशी स्कॅटर्ड असते. ही चेतना मला घडवून आणते आहे या सगळ्या गोष्टी. ॲट द सेम टाईम आय एम परसिव्हिंग अल्सो. ॲट द सेम टाईम आय एम बिहेविंग अल्सो. सो अशी चेतना स्कॅटर्ड असते आणि ती आपल्याकडनं ह्या कंडिशनमध्ये ती आपल्याकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडवून आणते.
ओके. जेव्हा आपण एखाद्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो, त्यावेळेला ही चेतना बरीचशी स्कॅटर्ड असते वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये, कधी कधी बाहेर सुद्धा. तो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये असताना ती एकतर पेन फील करते किंवा प्लेजर फील करते. म्हणजे ती दुःख सहन करते किंवा सुख सुख पण सहन करते, किंवा तिला सुख आणि दुःखाच्या एक्सपोजर होतात, किंवा म्हणजे ती अनुभवते त्या गोष्टी. त्याच्यानंतर एक अवस्था असते जी डार्कनिंग ऑफ द चित्त असं म्हटलेलं आहे. कधी कधी ना जसं सूर्यावर मळब येतं, मळब दिवस असतो ना, तसं त्या चेतनेवर पण एक प्रकारचं आवरण क्रिएट होतं. ओके. मग त्या खूप वेगवेगळ्या आवरणाने काही काही एक्सपोजर्स असतात, बाहेर झालेले अनुभव असतात, किंवा काही इंटरनल काही फायटिंग्स असू शकतात, ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. आधी आपण ज्याला योगशास्त्रामध्ये म्हटलं जातं. त्यामुळे ती डार्कनिंग अवस्थेमध्ये जाते, किंवा तिला आपण म्हणू ती मळब तिच्यावर क्रिएट होतो, ती डल होते चेतना. त्यावेळेला ती डॅमेज कॉज करते शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये, प्राणिक सर्क्युलेशन अफेक्ट करते. त्याच्यानंतर ती काही काही म्हणजे एखाद्या बॉडी पार्टचा डॅमेज सुद्धा कॉज करते, किंवा काही इंजुरी कॉज करते ना. तो त्याला डार्कनिंग ऑफ द चित्त असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गॅदरिंग, त्या स्टेजमधून बाहेर येऊन गॅदरिंग होतं तिचं. म्हणजे आता खूप मी बाहेर माझी चेतना खूप आउट फोकस आहे किंवा आउटवर्ड झालेली आहे. एक वेळेला रिअलाइज होतं की आता खूप झालं, नाहीतर मी या सुखदुःखाच्या ह्याच्यातच मी हे करत नाही. आता मला जरा शांतता हवी आहे. हा, म्हणजे एक वेळ मनुष्य म्हणतो की आता बस झालं, या बाहेरच्या ऍक्टिव्हिटी मी बंद करतो, मला शांतता हवी आहे. त्यामुळे मी आता कासव कसं आपले हातपाय त्या शेलमध्ये ओढून घेतं, तसं आपण पण बाहेरचं सगळं लक्ष, आपली चेतना आपण आतमध्ये ओढून घ्यायला सुरुवात करतो. तेव्हा ती काय गॅदरिंग स्टेटमध्ये असते. इट स्टार्ट सेंटरिंग. ती एका सेंटर म्हणजे एका पॉइंटवर फोकस करायला सुरुवात करते. त्याला गॅदरिंग स्टेट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ती पुढे जाऊन ती एक वन पॉइंटेड होते, ज्याला आपण साधना म्हणतो, की ती एका गोष्टीवर फोकस होते, एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होते. आणि त्याच्यानंतर वन पॉइंटनेस तिला येतो, आणि त्याची पुढची अवस्था म्हणजे ती कॉन्सन्ट्रेट होऊन जाते पूर्ण, की ती एकाच पॉइंटवर किंवा त्या पुरुषावर किंवा आत्म्यावर ती फुल कॉन्सन्ट्रेशन, कम्प्लीट स्टेज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ज्याला समाधी असं म्हटलं. तर या 5 स्टेजेसमध्ये पहिली जी स्कॅटरिंग आणि डार्कनिंग स्टेज आहे, ही स्टेज बऱ्याचदा असुरी म्हटलेली आहे. असुरी अशासाठी की ती तुम्हाला आयदर प्लेजर किंवा पेन मध्ये टाकणार आहे, राईट, त्याचे अनुभव देणार आहे, शांती देणार नाही, परंतु म्हणून त्याला असुरी किंवा विच इज नॉट आयडियल असं म्हटलेलं आहे. तिसरी जी स्टेट आहे की गॅदरिंग स्टेज जी तुमची आहे, किंवा जी इट स्टार्ट कॉन्सन्ट्रेटिंग, युअर चेतना स्टार्ट कॉन्सन्ट्रेटिंग अँड गोईंग इनसाइड. म्हणजे जेव्हा आपण डोळे बंद करतो किंवा बाहेरचे फोकस आपण घेऊन आतमध्ये फोकस करायला सुरुवात करतो, त्यावेळेची स्टेज ही सूर्य अवस्था म्हणजे एक चांगली स्टेज म्हटलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन वन पॉइंटेडनेस ही साधना अवस्था म्हटली आहे, आणि कम्प्लीट कॉन्सन्ट्रेटेड चेतना जी असेल तिला योग अवस्था किंवा योग्यांमध्ये बऱ्याच वेळेला ही अवस्था आपल्याला दिसू शकते. सो ह्याच्यावर तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की चित्त म्हणजे काय. चित्त म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटनी मी गोष्टी समजून घेतो किंवा गोष्टी घडवून आणतो, माझं बोलणं, चालणं, किंवा मला ज्या काही गोष्टी समजत आहेत, त्या सगळ्या गोष्टीला जे मेन ऑथॉरिटी असते ती चित्त असते, जिला आत्म्याची सावली किंवा सांख्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर प्रकृती असं म्हणता येईल. आता वृत्ती म्हणजे काय? तर वृत्ती शब्दामध्येच वृत्त म्हणजे संस्कृत शब्दापासून आलेलं आहे, की ती सर्क्युलर आहे, वृत्ताकार आहे. दीज आर द मॉडिफिकेशन्स ऑफ द माइंड, की किंवा आपलं जे माइंड सेटअप असतं त्याचा रिस्पॉन्स आहे एखादी गोष्ट बघितल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर त्या गोष्टीला आपण कसं रिॲक्ट करतो. आता जनरली जसे आपल्याला साऊंड वेव्स माहिती आहेत, लाईट वेव्स माहिती आहेत, आणि त्या पण सर्क्युलर फॉर्म मध्ये स्प्रेड होतात. सो तशीच एक थॉट वेव्स असतात, तर त्याही सर्क्युलर फॉर्म मध्ये स्प्रेड होतात, म्हणून त्याला शब्द दिला आहे वृत्ती. वृत्ताकार फॉर्म मध्येच त्या स्प्रेड. थॉट इज ऑल्सो एन एनर्जी, लाईक साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, तर ती सुद्धा वृत्ताकार किंवा सर्क्युलर फॉर्म मध्ये स्प्रेड होत असते. आता उदाहरणार्थ तुम्ही एखादा एक एक्सपेरिमेंट करू शकता, की एखादी बकेट घ्यायची, पाणी एकदम स्टेबल आहे, त्याच्यात पाणी भरायचं, पाणी एकदम स्टेबल आहे, खूप शांत कूल वॉटर आहे, त्याच्यात जर एखादा खडा टाकला आपण, तर ऑब्व्हियसली जसं पुढे चित्र समोर दिसतं आहे तुम्हाला, तसं वृत्त किंवा अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये त्या पाणी स्प्रेड होतं, किंवा पाण्यामध्ये एक हलचल किंवा मुवमेंट दिसायला लागते तुम्हाला अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये. तसंच आपलं माइंड किंवा आपली जी चित्त आहे, चित्त जे आहे मूळतः खूप स्टेबल असतं. मग एखाद्या विषयात आज मुलाची परीक्षा आहे, किंवा आज मला लेक्चर द्यायचं आहे,
आज माझ्या मुलाचं लग्न आहे, काहीतरी चांगली गोष्ट आहे, काहीतरी वाईट गोष्ट आहे, एक थॉट एंटर झाला, राईट, त्या चित्तामध्ये किंवा त्या मूल व चेतनामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये रिॲक्शन्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात, ज्या मोस्टली सर्क्युलर असतात थॉट प्रोसेसमध्ये, थॉट्स हे. सो आता गंमत बघा, आता एक दुसरा एक्सपेरिमेंट करा, की जर मी एक एक बकेट घेईन जी किंवा एक पॉट घेईन की जे पाण्याने भरलेलं आणि दुसरं घेईन जे तेलाने भरलेले. यू एक्सपेरिमेंट युअर सेल्फ. तुम्ही त्या पाण्यामध्ये दगड टाकून बघा आणि तेलामध्ये दगड टाकून बघा विथ द सेम एनर्जी. ऑब्व्हियसली पाणी जास्त डायल्यूट आहे, त्याच्यामध्ये वृत्तीज जास्त फॉर्म होतात. व्हेअरॅज तेलामध्ये, विच इज अ मोर डेन्स लिक्विड दॅन द वॉटर, तेलामध्ये वृत्तीज किंवा त्या ज्या मुवमेंट आहेत त्या कमी क्रिएट होतात. व्हॉट डज दॅट मीन? की जेवढं लिक्विड डेन्स असेल किंवा जेवढी चेतनाशक्ती कॉन्सन्ट्रेट असेल, तेवढ्या मॉडिफिकेशन्स किंवा वृत्तीज या कमी क्रिएट होतात. राईट? म्हणजे सामान्यतः आपण फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट केला की लिक्विड जेवढं डेन्स असेल, त्याची डेन्सिटी जेवढी जास्त असेल, तेवढ्या त्याच्यामध्ये वेव्स कमी क्रिएट होतात. जितकं आपली चेतना किंवा जितकं आपला माइंड हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल, तितकं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स किंवा त्याच्या रिॲक्शन्स या कमी क्रिएट होतात. आता हे आपलं चित्त कसं काय डेन्स करायचं? तर विथ द हेल्प ऑफ नॉलेज. आता आपण जे समजून घेतो आहोत, ह्याच्या आधी जो आपण अभ्यास केलेला आहे, याच्या पुढे आपण जो अभ्यास करणार आहोत, जे नॉलेज किंवा ते ज्ञान संपादन करणार आहोत, ते ज्ञान जेव्हा आपल्या चेतना शक्तीमध्ये किंवा चेतनेमध्ये मिक्स होतो, तेव्हा इट स्टार्ट्स बिकमिंग द डेन्स. असं लिटरली होत नाही, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगते आहे. तेवढा आपण अधिकाधिक स्थिर होत जातो, अधिकाधिक डेन्स होत जातो. ओके. अशा वेळेला एखादा म्हणजे साधारणतः जर 20 वर्षापूर्वी जर मला एक्झामला माझा जो फोबिया होता किंवा आज एक्झाम आहे, अरे बापरे, मग मी खूप हायपर व्हायचे. पण आज मी होते का तेवढी हायपर? त्या कुठल्याही एक्सपोज तुम्ही स्वतः विचार करू शकता एखाद्या गोष्टीचा, की 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मी त्याच गोष्टीला कशी रिॲक्ट करत होते, आता थोडी विथ मॅच्युरिटी कशी रिॲक्ट करते आहे. ऑब्व्हियसली जेव्हा नॉलेज येतं, जेव्हा ज्ञान संपादन केलं जातं, त्यावेळेला रिॲक्शन्स या कमी होतात किंवा रिॲक्शन्स कमी दिल्या जातात किंवा मॉडिफिकेशन्स कमी होतात. आणि अशा असंख्य वृत्तीज आपण क्रिएट करत असतो स्वतःहूनच, म्हणजे मनामध्ये, आय मीन चेतनाशक्तीमध्ये. आणि या अशा असंख्य प्रकारच्या वृत्तीजमुळे संस्कार क्रिएट होतात. संस्कार म्हणजे इम्प्रेशन्स. बेसिकली संस्कार काय आहेत, की आपल्याला एक एक परीक्षा आहे, तर अशी मी रिॲक्ट होते. परीक्षा आहे अशी, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी परीक्षा होती, अशा प्रकारे रिॲक्ट झाली. 25व्या वर्षी अशा प्रकारे, 35, 45, 55 अशा प्रकारे. एखाद्या उदाहरणासाठी सांगते फक्त. सो अशा प्रकारची आपल्याला ती सवय पडत जाते. मी एकाच पद्धतीने रिॲक्ट होते किंवा वयाच्या 15 ते 25 मध्ये एकाच पद्धतीने रिॲक्ट होते. 25 ते 35 मध्ये कदाचित माझी पद्धत बदलली असेल. 35 ते 45 मध्ये कदाचित बदलली. पण बऱ्याच काही मोठ्या कालावधीसाठी मी अशाच प्रकारे त्या गोष्टीला रिॲक्ट करत असते. दॅट क्रिएट्स अ इम्प्रेशन ऑन युअर इन युअर ब्रेन. देन दॅट इज कॉल्ड एज अ चित्रगुप्त. चित्रगुप्ताचा जो कॉन्सेप्ट आहे मायथॉलॉजीमध्ये आपल्याकडे, तो हाच कॉन्सेप्ट आहे, की जे ब्रेनमध्ये इम्प्रेशन्स क्रिएट होतात, ज्या वृत्तीज क्रिएट होतात, त्याचे जे इम्प्रेशन्स, त्याचे जे संस्कार होतात, त्यालाच आपण आणि त्याच पद्धतीने मग मी लाईफ जगायला सुरुवात करते. तो दॅट इज कॉल्ड एज अ संस्कार. संस्कार जसे असतील तसे कर्म घडत जातात. कर्म जसे असतील पुढे संस्कार. मग हा संस्कार आणि कर्मांची चेनच सुरू होते अशाच प्रकारे. सो दॅट इज दिस इज. आणि आपण ह्या सायकल ऑफ बर्थमध्ये, लाईफ अँड डेथच्या सायकलमध्ये अडकून पडतो, या सर्कलमध्ये. ओके. कारण जशी कर्म केली तसे परत पुन्हा जन्म होणार आहे. सो जशा आपण वृत्तीज क्रिएट होतात किंवा आपल्या मनामध्ये किंवा चेतना शक्तीमध्ये क्रिएट होतात, तसे इम्प्रेशन्स क्रिएट होतात. आणि त्याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते, हे फार जड जाते, की दुर्योधनाने महाभारतामध्ये म्हटलेलं आहे, की कृष्णाला का आता आठवत नाहीये, पण त्यांनी म्हटलंय की त्याचं एक खूप फेमस स्टेटमेंट आहे, की जानामि धर्म न च मे प्रवृत्तीही, जानामि अधर्म न च मे निवृत्तीही. मला धर्म मी जे करतो आहे ते योग्य नाही आहे हे मला समजतं आहे. धर्म काय आहे हे मला समजतं आहे. पण जानामि धर्म न च मे प्रवृत्तीही, माझी ती प्रवृत्ती नाही किंवा मी त्या ह्याच्यामध्ये अडकलेलो आहे. मला ती वृत्ती साध्य करता येत नाही आहे. जानामि अधर्म, मी हे चुकीचं करतोय मला समजतं आहे. मी अधर्म करतो आहे मला समजतंय. परंतु न च मे निवृत्तीही, पण त्यातून मी निवृत्त होत नाही, की मला निवृत्त होणं जमत नाही आहे. असा मनुष्य कॉट होऊन जातो, की ज्याला योग्य काय अयोग्य काय समजत असतं, नाही अशाचा भाग नाहीये. पण वृत्तीज या फार महत्वाच्या असतात. वृत्तीज म्हणजे आपणच क्रिएट केलेले केजेस आहेत ते. आपणच क्रिएट केलेली आपल्या सराउंडिंग्स मध्ये आपणच क्रिएट केलेल्या बाउंड्रीज आहेत त्या.
ओके. तर ती वृत्ती, संस्कार हे सगळं डिलीट करण्यासाठी फार वेळ लागतो. म्हणजे जर दुर्योधनाला धर्म कळला असता आणि तो जर त्याच्यासाठी प्रवृत्त झाला असता, तर मग काहीतरी वेगळंच चित्र झालं असतं. राइट? सो वृत्ती म्हणजे काय समजून घेण्यासाठी मी हे सांगत होते, की अशा प्रकारच्या याला वृत्तीज असं म्हणतात. ओके. आणि ह्या जेव्हा ह्या चित्तामध्ये ज्या वृत्तीज क्रिएट होतात, या सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवणे, की एखादी गोष्ट झाल्यानंतर मी कसं रिएक्ट करतो आहे. त्याला साक्षी भाव असं म्हटलेलं आहे, की मी मी कसा वागतो आहे. बऱ्याच वेळेला लोकं वाकून वेगळी होतात. ते एवढं ऑब्झर्व्ह करत नाही मी कसा वागतोय म्हणून. पण ते ऑब्झर्व्ह करणं, नेक्स्ट टाईम पुन्हा जेव्हा अशा प्रकारचं एक्सपोजर होईल, त्यावेळेला मी कमी रिएक्ट होईन. पुन्हा थर्ड टाईम मी आणखीन कमी रिएक्ट होईन. फोर्थ टाईम मी आणखीन अशा प्रकारे आय विल गेन गेन अ कंट्रोल ओव्हर माय वृत्तीज. सो दिस इज अबाउट ऑल द वृत्तीज. आता तिसरा सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. जेव्हा तो आपण अशा वेगवेगळ्या वृत्तीजवर वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे या कमी करत जाऊ जेव्हा, तेव्हा काय होईल, की एक स्टेज अशी येईल, की द्रष्टू म्हणजे जो सियर आहे, म्हणजे जो आत्मा आहे, किंवा जो मनुष्य आहे, तो मनुष्य त्याच्या स्वस्वरूपामध्ये एस्टॅब्लिश होईल. सियर गेट एस्टॅब्लिश इन हिज ओन, इन इट्स नॅचरल ओरिजिनल स्टेट, विच इज द स्टेट कॉल्ड एज अ आनंद और ब्रह्मानंद, परमानंद असे बरेच त्याला आनंद, हॅपीनेस स्टेटमध्ये तो पोहोचतो. नाहीतर अनेक बाहेरचे जे आपल्याला एक्सपोजर्स अनुभव येत असतात, त्यामुळे आपला आनंद हरवून जातो. आनंद कुठेही हरवून जात नाही. आनंद तिथेच असतो. आपण त्या बाहेरच्या वृत्तींशी अटॅच होत असतो आणि आपण त्याच्याशी जास्त स्वतःला अटॅच करून घेतो आणि मूळ आनंदापासून स्वतःला लांब नेतो. राइट? आणि जी मूळ आनंद अवस्था ज्याला पुरुष सांख्य फिलॉसॉफीमध्ये म्हटलेलं आहे, जे पुरुष आहे, तो स्वतःच्या ह्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतो. द पर्सन आयडेंटिफाईज विथ द पुरुष, म्हणजे आत्म्याशी तो संलग्न जातो. जसं मी ड्रायव्हर आणि व्हेइकलचं उदाहरण दिलं होतं. की सतत व्हेइकलची काळजी करू नका. कधीतरी ड्रायव्हरची पण काळजी करायला पाहिजे, राइट? ड्रायव्हर विषयी मी ड्रायव्हर आहे. मी ही व्हेइकल नाहीये. मी ही प्रकृती नाही आहे. सो त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. सो हे जेव्हा वृत्तीज, अशा सगळ्या वृत्तीज, अशा प्रचंड प्रकारच्या वृत्तीज असतात. खूप असतात. अनलिमिटेड आहेत वृत्तीज. सो त्या जेव्हा कंट्रोलमध्ये येतील, तेव्हा तो स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये एस्टॅब्लिश होतो. नाहीतर काय होतं, चौथ्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे, वृत्ती सारूप्य मितरत्र. म्हणजे वृत्ती ही वृत्ती सारूप्य स्वरूप्यम इतरत्र. म्हणजे नाहीतर काय होतं, तो आत्मा किंवा तो त्याचं जे चित्त, चेतनाशक्ती आहे, ती इकडे-तिकडे स्कॅटर्ड असते. बघा जिथे स्कॅटर्ड आणि गॅदरिंग आणि वन पॉइंट त्यांनी सांगितलं, ती त्या फायनल ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ह्याच्यात द्यायला पाहिजे. नाहीतर ती इकडे-तिकडेच भटकत राहते. बाहेरच्या मनाच्या ह्याच्यामध्ये, बुद्धीच्या ऑपरेशन्समध्ये, मनाच्या ऑपरेशन्समध्ये अशी, किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये, इंद्रियांच्या ऑपरेशन्समध्ये अशी इकडे-तिकडे भटकत राहते. ओके. सो ऑर एल्स इट विल बी अटॅच विथ द वृत्ती ऑर द प्रकृती. म्हणजे जी चेतनाशक्ती आहे ती वृत्तीमध्येच फिरत राहते वेगवेगळ्या, किंवा प्रकृतीमध्येच फिरत राहते. असं जर झालं नाही तर असं त्यांनी चौथ्या ह्याच्यात म्हटलं आहे. आणि पाचव्या ह्याच्यामध्ये त्यांना ह्या वृत्तीचं इन डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती अ, असे म्हटले आहे. आता 2 प्रकारच्या तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, की क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा 2 प्रकारच्या चित्तवृत्ती असतात. काही गोष्टी, एखादी जे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती आहे, त्यातली काही वेळा काही आपल्याला आनंददायी असतात, काही वेळेला काही दुःखदायी असतात. ओके. आणि दुसरी एक अक्लिष्ट वृत्ती सांगितलेली आहे, जी या सगळ्यांच्या विरुद्ध आहे. जिला विरोधिनी वृत्ती ऑफ विवेक ख्याती असं म्हटलं आहे. तो जेव्हा पॉइंट येईल तेव्हा आपण तेव्हा डिस्कस करू, की विवेक ख्याती म्हणजे काय? जस्ट अ मिनिट. हां. सो दीज आर द टाइप्स ऑफ द, जसं मगाशी आपण म्हटलं, की प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. 10 मिनिटात तर कव्हर नाही होणार हे. पण लेट्स ट्राय. आपण थोडंसं थांबूया. किंवा मग आता आपण थांबू शकतो. कारण ह्याच्यामध्ये आपण इन डिटेलमध्ये या गोष्टी जाणार आहे. किंवा मग मी एक प्रमाण एक कव्हर करते, नंतर आपण उरलेली कव्हर करू. ओके. सो प्रमाण म्हणजे काय? प्र, योग, मन. मन मनस्यते धातू आहे. अ, तर आत्मनेपदी धातू आहे. तर प्रमाण, ज्याच्याने आपण एखादी गोष्ट मानतो. प्रमाणाची डेफिनेशन काय आहे? प्रमाण म्हणजे प्रूफ. तर डायरेक्टली ट्रान्सलेशन करता येत नाही. प्रकर्षेण मन्यते येन तत्प्रमाणम.
म्हणजे म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपण एखादी गोष्ट समजून घेतो किंवा मान्य करतो त्याला प्रमाण असं म्हटलं जातं. ओके. 3 प्रकारची प्रमाणं सांगितलेली आहेत. एक आहे डायरेक्ट परसेप्शन, दुसरं आहे इन्फरन्स आणि तिसरं आहे टेस्टिमोनी. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम किंवा शब्द अशी 3 प्रकारची प्रमाणे सांगितली जातात. आता डायरेक्ट परसेप्शन, प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण मला जे डोळ्यांनी दिसतं आहे ते, जे आजच्या कलियुगामध्ये किंवा लॉजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त आपण मायक्रोस्कोप घेतो, प्रत्यक्ष मध्ये कुठल्या तरी गोष्टी बघतो, एक्सपेरिमेंट्स करतो. आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट परसेप्शन मला माझ्या डोळ्यांनी दिसायला पाहिजे. आता अक्ष म्हणजे फक्त डोळ्यांनी असं नाही, मला माझ्या इंद्रियांना जे समजतं. अक्ष म्हणजे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. डोळे हे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ऑल इंद्रिय, अदर इंद्रियाचं. मला माझ्या इंद्रियांनी जे जाणून घेता येतं डिरेक्टली, दॅट इज प्रत्यक्ष प्रमाण असं सांगितलं जातं. पण ह्याला शास्त्रांमध्ये इन्फिरियर फॉर्म ऑफ प्रमाण असं म्हटलेलं आहे, की हे सगळ्यात लोएस्ट किंवा सगळ्यात काय म्हणू आपण त्याला किंवा इन्फिरियर फॉर्म ऑफ द परसेप्शन असं म्हटलेलं आहे, की जे फारसं म्हणजे एक जर त्याच्यावर विश्वास ठेवायचा झाला तर ते लास्ट असावं. त्याचं कारण असं आहे, की डायरेक्ट परसेप्शन किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने फक्त मटेरियल गोष्टीच ऍक्सेस करता येतात. बरोबर. मटेरियल फॉर्म मध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसियस अशा इव्हन गॅस पण नाही हे होत प्रत्यक्ष प्रमाणात. पण मटेरियल फॉर्म मध्ये ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच मला ऍक्सेस करता येतात. ज्या नॉन मटेरियल फॉर्म मध्ये आहेत, थॉट, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, संवेदना, ह्या गोष्टी तर नॉन मॅटर फॉर्म मध्ये आहेत. त्या गोष्टी मला प्रत्यक्ष प्रमाणाने कधीच ऍक्सेस करता येणार नाहीत. म्हणून त्यांना इन्फिरियर फॉर्म ऑफ परसेप्शन असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, की आपल्या इंद्रियासना किंवा आपल्या डोळ्यांना, आपल्या इंद्रियांना प्रचंड लिमिटेशन्स आहेत. हं? मागे कुठल्या तरी ह्याच्यामध्ये मी सांगत असते, की आपण एका डोळ्याला जसे घोड्याला घोड्याला जे अशी हे लावतात बघा ते घोडा जेव्हा धावत असतो त्याला हॉर्स त्याच्या वेळेला त्याला झापडं लावतात. त्यामुळे त्याने इकडे तिकडे बघ. तशी आपल्या इंद्रियांना खूप जास्त लिमिटेशन्स आहे. आपण एका बँड मध्येच बघू शकतो किंवा एक नॉलेज परसिव्ह करू शकतो. आपण 360 डिग्री मध्ये नॉलेज परसिव्ह करू शकत नाही. उदाहरण सांगते, थोडक्यात सांगायचं झालं तर आपण अल्ट्राव्हायोलेट वेव्स पाहू शकत नाही, आपण इन्फ्रारेड वेव्स पाहू शकत नाही. एका आपण बघताना सुद्धा आपल्याला बिग ब्योर म्हणजे ताना पिहिनी पाजा, जांभळ्यापासून तांबडा तेवढेच रंग आपल्याला दिसतात. हे डोळ्यांचे लिमिटेशन आहेत. तशी प्रत्येक इंद्रियाची लिमिटेशन आहे. तेवढंच आपल्याला दिसतं, त्याच्या पलीकडे आपल्याला दिसत नाही. एक्सरेज आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला तेवढी फ्रीडम नाही आहे बघण्याची. त्यामुळे असं असं एखादं टूल की ज्याच्यात जे खूपच लिमिटेड ऍक्सेस आहे त्याच्याकडे, सो दॅट इज अ इन्फिरियर फॉर्म. म्हणजे तेव्हा फार तिसरं एक त्याला फारसं इम्पॉर्टन्स देऊ नये प्रत्यक्ष प्रमाणाला. आता प्रत्यक्ष प्रमाण कसं काय हे होईल म्हणजे वृत्ती होईल. तर आता उदाहरणावरती दिसते मी परसेप्शन जे डायरेक्ट परसेप्शन असते, 2 माणसं समोर या ह्याच्यामध्ये दिसत आहेत. एक म्हणतो हे 6 आणि एक म्हणतो हे 9 आहे आकडा. बरोबर आहे. जे मी माझ्या पोझिशन मधून सत्य बघते आहे माझ्या डोळ्यांनी, ते समोरच्यासाठी वेगळं सत्य असू शकतं. राईट. बाजूच्यासाठी आणखीन वेगळं सत्य असू शकतं. त्यामुळे सत्याची डेफिनेशन आपण जे परसिव्ह करतो दॅट कॅन बी अ हाफ ट्रूथ, नॉट अ 360 डिग्री अँगलनी बघितलेलं ट्रूथ असू शकत नाही. आपण आपण ज्या पोझिशनवर उभं आहोत त्याच पोझिशन मधून ते आणि जेवढं दिसतं आहे आपल्याला तेवढंच सत्य बघतो. त्याच्या पुढे पण सत्य असू शकतं. जे कारण मोस्टली जे क्लॅशेस होतात ते इथे होतात, की मी म्हणतो ते बरोबर आहे आणि समोरचा म्हणतो ते बरोबर आहे. तिथे प्रॉब्लेम सुरू होतात. देन दॅट क्रिएट्स ॲज अ वृत्ती, की मी म्हणते ते बरोबर आहे, समोरच्याचं काहीतरी वेगळं परसेप्शन आहे. अजून बाजूच्या माणसाचं वेगळं परसेप्शन आहे. कारण कारण आपण प्रत्यक्ष प्रमाणाने त्याला ऍक्सेस करायचा प्रयत्न करत असतो. राईट. सो दॅट कॅन क्रिएट डिफरंट डिफरंट वृत्ती. दुसरं आहे इन्फ्लुएन्स, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा पुढच्या स्टेजमध्ये किंवा अधिक चांगलं जर असेल तर म्हणजे इन्फ्लुएन्स. पण ह्याला पण लिमिटेशन्स आहेत. एक हे आहे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नी. म्हणजे जिथे जिथे धूर आहे तिथे अग्नी असतोच किंवा असला पाहिजे. हा अनुमान प्रमाण आहे. म्हणजे ज्या अर्थी धूर आहे क्रिएट झालेला त्या अर्थी तिथे अग्नी असणार, हे आपण अनुमान केलं. आपण वेगवेगळे रिसर्च कंडक्ट करत असतो जेव्हा इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स आपण घेत असतो. बरोबर आहे. म्हणजे मी सॅम्पल्स कलेक्ट करते आणि त्याच्यावर त्याचा डेटा कलेक्ट करते आणि मी इन्फर करते की हे माझ्या पॉप्युलेशनवर किंवा हे माझ्या जो काही सोसायटी आहे त्याच्यावर ऍप्लिकेबल होईल. अनुमान अनुमान प्रमाण. ओके. पण हे बेटर आहे प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा. का?
तर इट इज ऍटलीस्ट इट दिस इन्फरन्स कॅन अप्रोच द नॉन मटेरियल थिंग्स, राईट. म्हणजे आपण मनाची अवस्था, त्याच्या पुढची संज्ञा, चेतना, मन, बुद्धी या निदान या इन्फरन्सला ऍक्सेसेबल तरी आहेत. प्रत्यक्ष प्रमाणात ते ऍक्सेसेबल नाही आहेत. सो इट कॅन ऍक्सेस द नॉन मटेरियल थिंग, बट स्टील इट हॅज लिमिटेशन. ह्याला पण लिमिटेशन आहेत. इट ऑब्झर्व्स अँड ऍक्सेस इन मोर डिटेल डीपर वे ऑफ दॅन द डायरेक्ट परसेप्शन. पण तरी त्याला पण एक लिमिटेशन्स आहेत. ओके. सो कधी कधी इन्फरन्स चुकू शकतात, कधी कधी अनुमान चुकतात सुद्धा. मग त्यावेळेला ती वृत्ती फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. तिसरी आहे म्हणजे टेस्टिमोनी, विच इज मोर ट्रस्टेड. मोर ट्रस्टेड काय म्हणू प्रमाण असं आपण म्हणू शकतो त्याला, की हे आहे शब्द प्रमाण किंवा आगम प्रमाण. म्हणजे मला माझ्या आईने सांगितलं आहे तसं मी करणार, मला माझ्या गुरुनी सांगितलेलं आहे ते मी फॉलो करणार. विश्वास ठेवणे माझ्या गुरुवर, आपल्या पॅरेंट्सवर किंवा ज्याला तुम्ही मानता आहात आयुष्यामध्ये, त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणे. त्यांनी जे उपदेश दिला आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. सो हे जास्त बेटर का आहे, कारण दिस इज अ नॉलेज वी गेट फ्रॉम द एनलाइटेड पर्सन. गुरु असेल, कोणी असेल, म्हणजे गुरु उपदेश जनरली म्हटलं जातं की तो मनुष्य एनलाइटेड असतो. तिसरी गोष्ट म्हणजे एनलाइटेड अशासाठी की त्यांनी जे तो आपल्याला उपदेश करतो आहे तो उपदेश त्यांनी थेअरी आणि प्रॅक्टिकली तो टेस्टेड असतो. राईट. इट इज डिराइव्ड अँड पास फ्रॉम द थिअरी अँड प्रॅक्टिकल. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेला असतो आणि त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्स असतात ते त्याने अनुभवले असतात. त्यातून तो आपल्याला उपदेश करणार आहे. राईट. ज्याला आपण आदेश किंवा शब्द प्रमाण असं म्हटलं जातं. सो हे जास्त या तिन्ही प्रमाणांमध्ये उपदेश प्रमाण किंवा आदेश आगम किंवा शब्द प्रमाण हे जास्त श्रेष्ठ मानलं गेलं आहे. ओके. सो हे झालं अबाउट द प्रमाणास. आपण इथे थांबूया, मग आपण क्वेश्चन्स घेऊया. बाकीची पुढची प्रमाण आपण पुढच्या वेळेला बघू शकतो. एकच मिनिट, मी फक्त हे थांबवते, तुम्ही प्रश्न विचारू शकता.